नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल मराठी व्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. ती बाजूला बसलेले असले, ड्राईव्ह करत असले की मला चांगलं वाटतं. म्हणजे मी फ्री असते, मस्त तुमच्यासोबत बोलू शकते ना. तर हां, आता तुम्ही लोकांनी रिक्वेस्ट केली होती, म्हणजे रिक्वेस्ट नाही, तुम्ही म्हटलं होतं मला की तू CSD कॅन्टीनमधनं का बरं शॉपिंग करत नाही. तर त्याचं रिझन हेच सांगतील तुम्हाला का नाही करत आम्ही तिथनं शॉपिंग. सांगा. गर्दी जास्त राहते तिथे. हां, सामान मिळत नाही लवकर. लवकर सामान तर मिळत नाही, पण जे पाहिजे ते पण नसते. आणि आता गेल्यानंतर सामान पूर्ण मिळणार नाही आणि ओपन असणार की नाही ते पण माहित नाही. त्याच्यामुळे हे होते, जाणं जीवावर होते. म्हणून मग आम्ही सरळ सरळ डीमार्टला जातो आणि शॉपिंग करून येतो. आता हे उन्हाचं असं पडत आहे तर त्यात तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. ठीक आहे. तर आता हे रिझन आहे आमचं न जाण्याचं तिथे. पण एक सेकंड ठीक आहे. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगणार होती. हां, तर या ड्रेसबद्दल यांनी इतकं चिडवलं मला, त्या गाऊनसाठी इतकं चिडवलं की आता मी कंटाळून हा ड्रेस ऑर्डर केला. म्हटलं मला घरी घालायला त्या गाऊन शिवाय ऑप्शन नव्हतं. आणि तसंही यांना तो गाऊन प्रकारच आवडत नाही म्हणा, नाही का. त्यांना आवडतच नाही तो गाऊन प्रकारच नाही आवडत. मी घातली की खूप चिडवतात मला ते. पण मग मी हा ड्रेस ऑर्डर केला. तुम्हाला फुल लुक थोड्या वेळाने बघायला मिळेलच ड्रेसचं. तर मी हा घरीही घालू शकते. आणि ड्रेसची खासियत काय असतं माहिती आहे का, ह्या एक तर तुम्ही स्टायलिश दिसता, घरी पण असं वाटत नाही तुम्हाला की अरे यार खूप बोरिंग वाटत आहे म्हणून, आणि कुठे बसलं कसंही राहिलं तसं नाही वाटत. आणि बाहेर जर जायचं असलं तर तुम्ही 2 मिनिटात रेडी होऊ शकता. बाहेर जायला तुम्ही थोडंसं टचअप केलं आणि तुम्ही बाहेर निघू शकता लगेच. तर अशी ही खासियत आहे. तुम्ही जर गाऊन घातली, तुम्हाला ड्रेस चेंज करा, हे करा ते करा, आणि त्यात म्हणजे गाऊन सारखंच फील देतं. मस्त कम्फर्टेबल राहतं, घेर राहतो छान मस्त, आणि लॉंग पण आहे, म्हणजे नीच्या कितीतरी खाली आहे. तर त्यामुळे चांगलं कम्फर्टेबल राहतो आपण ह्या गोष्टींमध्ये. तर म्हणून मग मलाही आवडतात आणि त्यांनाही स्पेशली माझ्यावर बघायला आवडतात असे. आणि गाऊन हा प्रकार त्यांना आधीपासूनच नाही आवडत. माझ्याकडे फक्त एकच गाऊन आहे आणि तीही ब्ल्यू गाऊन आणि तीही किती वर्ष झालेली आहेत. म्हणजे अद्विकच्या वेळेला, प्रेग्नन्सीच्या वेळेला घेतली होती मी ती कम्फर्टेबल राहण्यासाठी. तर तेव्हापासून ती आहे. तर आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 8-1 वर्ष झाले त्याला, त्या गाऊनला 8-9 वर्ष, आणि अजूनही आहे. फक्त उन्हाळ्यात निघते ती गाऊन. उन्हाळ्यात काही दिवस घातली मी की परत मी ती फोल्ड करून मस्त वॉश करून ठेवून देते, परत दुसऱ्या उन्हाळ्यात निघते, असं करून ती वापरल्या जाते. आणि हो, ह्या ड्रेसची खासियत सांगते मी तुम्हाला. एकतर बाह्या छान सुंदर दिसतात आणि नेक खूप सुंदर आहे याचा, व्ही नेक आहे, कम्फर्टेबल राहतो, वाकलंही तरी काही प्रॉब्लेम नाही. आणखी मी ड्रेसेस ऑर्डर केलेले आहेत घरी घालायला, तर ते पण तुम्ही मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. पण या ब्लॉगमध्ये आता हा ड्रेस दाखवते. आणि घेर खूप छान आहे, आणि मेन म्हणजे कॉटनचा आहे, तर त्यामुळे टेन्शन नाही आपल्याला घरी काही. म्हणजे समजा आता जर आपण टेरिकॉट किंवा ते बाकीचे जे कपडे आपण घालतो, नायलॉन वगैरे हे ते, तर त्यांनी कोणाकोणाला इचिंग, रॅशेस वगैरे होतात, तर त्याचा प्रॉब्लेम नाही. कॉटन असल्यामुळे टेन्शन नाही, ब्रिदेबल मटेरियल आहे. तर असं आहे. या ड्रेसची खूप तारीफ होऊन गेलेली आहे, कारण मला स्वतःला खूप आवडला, नाही का. छान दिसत आहे तो ड्रेस, खूपच मस्त वाटत आहे. हा घातल्यानंतर मला खूपच आवडला, यांना पण आवडला. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करून देते. आणि यांनी जे मला चिडवलं होतं, यांचं तोंड पण बंद करते. खूप यांनी मला त्या दिवशी चिडवलं त्या गाऊनवर. त्या दिवशी काय, हे गाऊन नेहमी मी जेव्हाही गाऊन घालते ना त्यावेळेला ही चिडवतात मला त्या गाऊनवरून. म्हणून मग आता गाऊन घालणं बंद आणि ड्रेसेस घालणं सुरू. तशी माझी स्टाईलच आहे, असेच ड्रेस घालते मी नेहमी. मी अशाच ड्रेसेसमध्ये कम्फर्टेबल राहते. खूप बडबड केली नाही का मी. चला आता तिथे पोहोचल्यानंतर जी पण शॉपिंग करू. आता माहित नाही उघडं आहे की नाही हे पण नाही माहित. आता जर कॅन्टीन ओपन असली तर मग तुम्हाला दाखवतेच, त्याच्या आतमधलं पण दाखवते की काय काय किती सामान राहते, तर आणि किती कमी सामान राहते, तर ते पण दाखवते. चला आता तिथे गेल्यानंतरच भेटते मी तुम्हाला, म्हणजे बोलते मी तुमच्यासोबत. ही आहे आमच्या अमरावतीची CSD कॅन्टीन. का हो, अमरावतीची आमच्या CSD कॅन्टीन दाखवत आहे सर्वांना. बघा
NCC ग्रुप हेडक्वार्टर्स अमरावती. जाऊ बघू आपण आता की काय काय आहे. तर इथे तर मला भीतीच वाटते यार नेहमी ह्या पायपांवरून जायला. किती दिवसानंतर येत आहे मी. चेंज झालं सगळं का हो, सगळं चेंज झालं. इकडे आलं हे पूर्ण, नाही तर समोरच होतं एकदम. हो का, आहे म्हणतं ते सगळं समोरचं, नाही तर समोरच होतं एकदम. गेट मधून एंट्री केल्याबरोबर समोर एकदम. आता हे मागे आलेलं आहे सगळं. बापरे, खूपच मागे आलेलं आहे. तर काय आहे आता, ते जे पण पाहिजे आहे तिथे जा, तिथे पेपरवर लिहा, नंतर मग इकडे या, इकडे यांना दाखवा, मग नंतर मिळते तुम्हाला ते सगळं. हे असं आहे म्हणून आम्ही येत नाही. आणि त्यात म्हणजे आम्हाला माहित पण नाही आता हे असं सगळं बदललेलं आहे म्हणून. कारण इकडचं सगळं ह्या चेंज झालं ना, बनत आहे म्हणते नवीन कॅन्टीन म्हणून हे सगळं आहे आता. बापरे, अद्विकची बिलकुल इच्छा नव्हती यायची, पण बिचाऱ्याला जबरदस्तीने यावं लागलं त्याच्या पप्पामुळे. ही आता नवीन कॅन्टीन बनत आहे. पहिल्यांदा ही इकडे होती छोटीशी कॅन्टीन तिकडच्या साईडला. आता हे पूर्ण नवीन बनलेलं आहे आणि हे आता यामध्ये सगळं सामान लागणार. ही आहे जुनी कॅन्टीन. आता याचे जे कोड लिहिलेले आहेत ना, ते कोड न्यायचे आहेत लिहून, आणि नंतर मग किती क्वांटिटी पाहिजे आहे ते, आणि मग ते आपल्याला देतील काय पाहिजे आहे तुम्हाला. तर फक्त एवढं सामान असतं इथे, हे आणि हे एवढं. बघा काय घेणार आहे इथे, काहीच सामान नव्हतं तिथे. आम्ही फक्त नंबर्स लिहिले काही सामानांचे, बस. ते आता आलेलंच आहोत तर काहीतरी घ्यायचं. हे म्हणत की ते पण नको घेऊ. म्हटलं आता आलेलं आहोत तर तेवढं घेऊन घेऊ, ज्या गोष्टी एक्सपायर होत नाहीत त्या गोष्टी अशा. तर चला म्हटलं बघू, तुम्हाला दाखवतेस काय काय घेतलं. तर झालेली आहे आमची शॉपिंग. दाखवते तुम्हाला घरी जाऊन काय काय केलं. तर म्हणजे मला असं वाटतं की इथे येणं व्यर्थ झालं आमचं, नाही का. यांचं तर मूडच नसतंय. हे तर लवकर निघ, अरे सॉरी, लवकर निघ, लवकर निघ, लवकर निघ सुरू असते यांचं. हा ठीक, हा तिथेही लोक घाई करतात म्हणा. चल दाखवते मी तुम्हाला काय काय आणलं. आणलेलं आहे, आणायला काय गेलो होतो आणि आणलं काय. खरंच म्हणून यांना राग येते. हीच हरकत होती म्हणते. चला हे आहे आजचा सामान आणलेलं. बघा काय काय आहे दाखवते 2 मिनिट. आणि हो, हा ड्रेस तुम्हाला दाखवायला विसरली. तर हा ड्रेस अशा प्रकारचा आहे, सुंदर दिसतो, खूप मस्त घेर याला. तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिंक मी कॉमेंट करून देणार, तुम्ही तिथनं परचेस करू शकता. हा येतानाच पहिल्यांदा माहीला कॉल करून दिला, म्हटलं चहा ठेव यार, कारण चहाची नीड आहे आता. तर तुम्हाला दाखवते काय काय आणलेलं आहे. तर गेलो ना तिथे तर जे पाहिजे असते ते मिळतच नाही. आणि असंच आपण काही एक्स्ट्रा आपण सामान उचलून येतो, आणतो. जे आणायचं असते ते नाही आणत, आणि म्हणजे जे घ्यायचं नसते ते आपण घेऊन येतो. काय हरकत नाही. आता जाऊ द्या, मला व्हॅनिश पाहिजे होतं, मला तिथनं मी व्हॅनिश आणलं नव्हतं, म्हणून ह्या व्हॅनिश, मला कपडे धुताना व्हॅनिश पाहिजेच पाहिजे. 1 चम्मच तरी मला टाकायचं असतं व्हॅनिश, म्हणून मग हे व्हॅनिश आणलंय. ही 4 पॅकेट आणायला पाहिजे होते, हे 2 आणले आणि ते 4 आणले. हे ऑलरेडी आणलेले होते मी टाईट, तुम्ही बघितलं ना, मी डीमार्ट मधून आणले होते. हे 4 आणले मुर्गासारखे. असं काम होते तिथे, म्हणजे काहीच कळत नाही काय आणायचंय काय नाही. तर मग ह्या 18 मीटर्सचा फॉईल पेपर आणला, आणि क्लोजअप आणले 2 हे आणि 2 हे. ब्लॅक फ्रेश फीज हे 2 आणलेले आहेत.
आणखी ट्रेसमे शॅम्पू आणलं, हे 2 आणले. आणखी हे एक हिमालया हेअरफॉल अँटी हेअरफॉल शॅम्पू आणलं. नंतर मग हा पियामावाल्या 2 शॅम्पू म्हणत आहे, सोप आणल्या. आणखी काय आणलं आहे, पितांबरी आणलेले आहेत 4 आणि बस हे आणलेलं आहे. हे आधीतलं पाहिजे होतं. आणखी तवा आणला, तवा आमचा खराब झाला होता तर तवा आणला. हा मिल्टनचा, 1 मिनिट, हा हाच होता, तो पण कॅन्टीन मधलाच होता. होतं म्हणजे आहे, तो पण कॅन्टीन मधलाच आहे. सध्या मी काढणार नाहीये पण घेऊन घेतला. अरे 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 अरे, हा बघा, हा तवा आणला. कंडिशनर हे बघा, हा हे बघा, बघितलं पण नाही. ठीक आहे ना, आपल्याला कंडिशनरच पाहिजे होतं ना. शॅम्पू आहे आपल्याकडे, काही हरकत नाही. असं होतं. मी तुम्हाला काय म्हटलं की तिथे गेल्यानंतर ना वाचायला वेळ मिळत ना काही नाही, त्यांनी जे दिलं टाकलं. तर म्हणून सीएसडी कॅन्टीन मध्ये आम्ही जात नाही, हे आहे रिझन. असो, पण कितीला मिळालं हे पण आपण बघितलं नाही. याचं बिल द्या म्हणा पप्पांना, मी सांगते यांना किती किती बचत होते. तर दाखव बिल मागणं पप्पाला, हे खूप मोठं आहे. तर यातलं तर असं काही सांगायला परवडत नाही बाकीचं. पण मी तुम्हाला फक्त तव्याची किंमत सांगते. 728ला तवा पडला हा मिल्टनचा. हा आता बाहेर तुम्ही याची प्राइस बघून घ्या. तशी तर यावर प्राइस लिहिलेली आहे 1 मिनिट, 1180 लिहिलेली आहे. 728ला पडला. तर तुम्ही बघा, आता फायदा तर आहे म्हणा सीएसडी कॅन्टीनचा, पण असा इश्यू पण होतो तिथे गेल्यानंतर. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इंस्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा या चहा घ्यायला. बाय, टेक केअर आणि लव्ह यू. बाय गाईज.